दिल्लीत गुन्ह्याची नोंद आहे, त्यामुळे सुरुवातीला एनआयए कडनं त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे देण्यात येईल. अमेरिकन कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार तहव्वूर राणाला दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवलं जाईल. याच दरम्यान त्याची कसून चौकशी होणार आहे. सुरुवातीचा काही काळ तहव्वूर राणा एनआयएच्या कोठडीत असेल आणि हे सगळं ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, एनआयए आणि गृह मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. तो इतक्या वेळा जो भारतात आला तर त्याला भारतामध्ये कोणी कोणी मदत केली. कोणी त्याला काही जणांनी त्याला ट्रान्सपोर्ट दिला आहे, काहींनी त्याला राहायला जागा दिलेली आहे, काहींनी त्याला आर्थिक मदत केलेली आहे, काहींनी त्याला गुप्तहेर माहिती पुरवली आहे. कारण बाहेरच्या नागरिकांना हे काही माहिती नसतं. तर त्यांची नावंसुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कायद्याखालती शिक्षा द्यायला पाहिजे. भारतीय तपास यंत्रणांकडे आपल्याला सोपवलं जाऊ नये यासाठी तहव्वूर राणानं आटोकाट प्रयत्न केले. त्यानं गेली 16 वर्ष अमेरिकेच्या कोर्टात वेळोवेळी याचिका दाखल केल्या. 2009 साली अमेरिकेमध्ये तहव्वूर राणाला FBIनं अटक केली होती. त्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू झाले. 15 ऑगस्ट 2024 साली तहव्वूर राणाकडनं प्रत्यार्पणाच्या विरोधात अपील केलं गेलं. अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टानं राणाचा अर्ज फेटाळून लावला आणि मग कोर्टाकडनं अमेरिका भारत प्रत्यार्पण कराराचा दाखला देण्यात आला होता. 2025 साली तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. 10 एप्रिल 2025ला तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणण्यात यश मिळालं. तहव्वूर राणाला भारतात आणून तपास यंत्रणांनी मोठं यश मिळवलंय. त्यामुळे राणाच्या चौकशीत 26/11च्या मुंबई हल्ला प्रकरणी आणखी काही धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.